नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 10वी मधील आपण घटक 5वा DC पॉवर सप्लाय आणि त्यामधील उपघटक दुसरा रेक्टिफायरची रचना, प्रकार व कार्यपद्धती, तसेच उपघटक तिसरा DC पॉवर सप्लायमधील दोष, कारणे व उपाय हे शिकणार आहोत. यामध्ये उपघटक दुसरा पाहूया. रेक्टिफिकेशन. अल्टरनेटिंग प्रवाह किंवा व्होल्टेजचे रूपांतर डायरेक्ट प्रवाह किंवा व्होल्टेजमध्ये होणाऱ्या प्रक्रियेस रेक्टिफिकेशन असं म्हणतात. आणि जे साधन रेक्टिफिकेशन करतं, म्हणजेच जे साधन AC सप्लायचं रूपांतर DC सप्लायमध्ये करते, त्यास रेक्टिफायर असे म्हणतात. तर या रेक्टिफायरमध्ये प्रामुख्याने हे 3 घटक वापरले जातात. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे उजवीकडे दाखवलेला. त्याच पद्धतीनं त्याच्या खालोखाल डायोड हा मुख्य घटक वापरला जातो. आणि हा कपॅसिटर डावीकडं आहे कपॅसिटर. असे 3 घटक प्रामुख्याने वापरले जातात. यामागील भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की डायोड हा मुख्य घटक म्हणून, महत्त्वाचा घटक म्हणून रेक्टिफायरमध्ये वापरतात, कारण एकाच दिशेने प्रवाह वाहून नेण्याचा गुणधर्म डायोडमध्ये असतो. आता रेक्टिफायरचे प्रकार पाहूया. रेक्टिफायरचे मुख्य 2 प्रकार, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरचे 2 प्रकार पडतात, सेंटर टॅप रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. पैकी आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरची रचना आणि माहिती पाहूया. या रेक्टिफायरमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि एक डायोड वापरलेला असतो. या रेक्टिफायरमध्ये AC सप्लायच्या प्रत्येक AC सायकलपैकी अर्ध्याच सायकलचे रूपांतर हे DC सप्लायमध्ये केले जाते. इकडं या डाव्या बाजूला दाखवलेली वेव्हफॉर्म आहे ती AC सप्लायची आहे आणि उजव्या बाजूला ही वेव्हफॉर्म दाखवलेली आहे ती DC सप्लायची आहे, म्हणजे रेक्टिफायरच्या आउटपुटची. या रेक्टिफायरमध्ये AC सायकलच्या फक्त अर्ध्या सायकलचंच रूपांतर DC सप्लायमध्ये केलं जातं, म्हणून यास हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हणतात. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये एकाच डायोडचा उपयोग केलेला असतो. इनपुट AC सप्लायच्या पॉझिटिव्ह सायकलच्या वेळेस डायोड हा फॉरवर्ड बायसमध्ये येतो व विद्युत प्रवाह वाहण्यास सुरुवात होते. व इनपुट AC सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळेस डायोड रिव्हर्स बायसमध्ये येतो व विद्युत प्रवाह वाहत नाही, त्यामुळे आउटपुटला व्होल्टेज 0 मिळते. डायोडला AC प्रवाहाची एक पूर्ण सायकल पुरवली जाते, तेव्हा डायोड फक्त पॉझिटिव्ह सायकलच्या वेळेसच विद्युत प्रवाह वाहून नेतो आणि प्रवाहाची दिशा ही एकसारखी असते. हाफ वेव्ह रेक्टिफायर हे ACच्या एकूण सायकलपैकी अर्ध्या सायकलकरता पॉवर पुरवते, म्हणून हाफ वेव्ह रेक्टिफायर कमी आउटपुट देते. या रेक्टिफायरची उच्चतम कार्यक्षमता ही 40% असते. या रेक्टिफायरपासून मिळणारे आउटपुट हे अशुद्ध DC सप्लाय स्वरूपाचे असते, कारण या DC सप्लाय आउटपुटमध्ये AC इनपुट सप्लायचे काही घटक आलेले असतात, म्हणून त्यास अशुद्ध DC सप्लायचे म्हणतात. आणि या अशुद्ध DC सप्लायला पूर्णपणे
शुद्ध डी सी सप्लायमध्ये रूपांतर करण्यासाठी फिल्टर सर्किटचा वापर करतात. आता दुसरा रेक्टिफायर फुल वेव्ह रेक्टिफायर पाहूया. जे रेक्टिफायर ए सी सप्लायच्या प्रत्येक ए सी सायकलचे रूपांतर हे डी सी सप्लायमध्ये करते त्यास फुल वेव्ह रेक्टिफायर असे म्हणतात. आणि या रेक्टिफायरचे दोन प्रकार पडतात, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा प्रकार ब्रिज रेक्टिफायर. पहा, डावीकडे ब्रिज रेक्टिफायर मध्ये वापरला जाणारा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो साधा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. आणि सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये उजवीकडे दाखवलेला हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो सेंटर टॅप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. आणि दोन्ही रेक्टिफायरमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरमधील सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरची रचना पाहूया. या रेक्टिफायरमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर पण सेंटर टॅप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतात, कारण या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर टॅपिंग केलेला असतो म्हणून याला सेंटर टॅप फुल वेव्ह ट्रान्सफॉर्मर म्हणतात. या रेक्टिफायरमध्ये D1 हा एक डायोड आणि D2 हा दुसरा डायोड वापरलेला असतो. यामध्ये सेंटर टॅप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर व त्याच्या सेकंडरी वाइंडिंगच्या दोन्ही अर्ध्या भागांना दोन डायोड आणि त्या डायोडचे कॅथोड व ट्रान्सफॉर्मरचे सेंटर टॅप, कॅथोड म्हणजे हे टोक आणि हे टोक आणि ट्रान्सफॉर्मरचे सेंटर टॅप म्हणजे हे टोक, अशा पद्धतीनं जोडलेलं असतं. आणि या टोकामध्ये मिळणारं व्होल्टेज हे रेक्टिफायरचे आउटपुट असते, कारण D1 या डायोडचे कॅथोड आणि D2 या डायोडचा कॅथोड एकत्र जोडून आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं सेंटर टॅपचे कनेक्शन याच्यामध्ये लोड जोडलेला असतो आणि आउटपुट व्होल्टेज हे या लोडच्या दोन टोकामध्ये आपल्याला मिळू शकतं. इनपुट ए सी सप्लायच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळी D1 हा फॉरवर्ड बायसमध्ये येतो आणि यामधून विद्युत प्रवाह वाहू लागतो. आणि त्याच वेळेस D2 या डायोडमधून विद्युत प्रवाह वाहत नाही. प्रवाह हा डायोड D1 आणि ट्रान्सफॉर्मरच्या सेंटर टॅपमधून वाहतो. या दोन्ही टर्मिनलच्या भोवती DC व्होल्टेज मिळते. इनपुट ए सी सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळेस D2 डायोड हा फॉरवर्ड बायसमध्ये येतो व त्यामधून विद्युत प्रवाह वाहू लागतो आणि त्यावेळेस D1 हा डायोड रिव्हर्स बायसमध्ये येत असल्यामुळे त्याच्यामधून विद्युत प्रवाह वाहत नाही. अशा रीतीनं ए सी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला लोडमधून विद्युत प्रवाह वाहतो व प्रवाह वाहण्याची दिशा ही एकसारखीच असते. म्हणजे ए सी पॉझिटिव्ह सायकलच्या वेळेला या दिशेने विद्युत प्रवाह वाहील आणि निगेटिव्ह सायकलच्या वेळेला या दिशेने विद्युत प्रवाह वाहील. दोन्ही वेळेस विद्युत प्रवाह वाहण्याची दिशा एकच असेल. त्यामुळं लोड म्हणजेच या रेजिस्टन्स भोवती, विरोधाभोवती आपल्याला एकसारखा वाहणारा प्रवाह मिळेल, म्हणजेच DC विद्युत प्रवाह मिळेल. या रेक्टिफायरचे मिळणारे आउटपुट हे सुद्धा अशुद्ध DC सप्लायच असते आणि ते शुद्ध DC सप्लाय मिळवण्यासाठी फिल्टर सर्किटचा वापर करावा लागतो. पहा, या ब्रिज रेक्टिफायरची सर्किट डायग्राम इथं दाखवलेली आहे. साधा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे आणि इथं 4 डायोड दाखवलेले आहेत, D1 आणि D2, त्याच पद्धतीनं D3 आणि D4.
आणि या चारही डायोडची रचना ब्रिजसारखी केलेली असल्यानं यास ब्रिज रेक्टिफायर असं म्हणतात. आपण ब्रिज रेक्टिफायरचे कार्य पाहूया. आकृतीत दाखवल्याप्रमाणे इनपुट AC सप्लायच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस डायोड D1 आणि D2 जे डावीकडं दाखवलेली आकृती त्याच्यामध्ये रंगीत आपल्याला दाखवलेले आहेत, हे फॉरवर्ड बायसमध्ये येतात आणि त्याच वेळेस D3 आणि D4 हे डायोड रिव्हर्स बायसमध्ये येतात आणि विद्युत प्रवाह D1 म्हणजे हा इथून लोड, त्याच पद्धतीनं D2 आणि अशा पद्धतीनं विद्युत प्रवाह सर्किट पूर्ण होते. आता इनपुट AC सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळेस म्हणजे उजवीकडे दाखवलेली आकृती D3 आणि D4 हे डायोड फॉरवर्ड बायसमध्ये येतात आणि D1 D2 हे दोन डायोड रिव्हर्स बायसमध्ये येतात. निगेटिव्ह सायकलच्या वेळेस विद्युत प्रवाह हा D3 त्यानंतर रेजिस्टर म्हणजे लोड आणि त्यानंतर D4 अशा पद्धतीनं विद्युत प्रवाह वाहतो आणि निगेटिव्ह सायकलच्या वेळेससुद्धा आउटपुटला DC सप्लाय मिळतो. त्यामुळं या रेक्टिफायरमध्ये AC सप्लायच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस आणि निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस दोन्ही वेळेस आउटपुटला व्होल्टेज मिळते. अशा पद्धतीनं यापासून सुद्धा मिळणारं जे आउटपुट आहे हे अशुद्ध स्वरूपाचेच असते आणि ते शुद्ध स्वरूपाचं करण्यासाठी उपघटक तिसरा पाहूया. DC पॉवर सप्लायमधील दोष, कारणे व उपाय. त्यापैकी पहिला दोष, पॉवर सप्लाय ऑन होत नाही म्हणजे चालू होत नाही. तर कारण असू शकतं AC सप्लाय मिळत नसेल. त्यासाठी काय करावं लागेल, AC सप्लाय पुरवठा करणारी जी वायर आहे, केबल आहे, ती चेक करून घ्यावी लागेल आणि खराब असेल तर बदलून टाकावी लागेल. दुसरा दोष आहे, पॉवर सप्लायचे DC आउटपुट मिळत नाही. त्यासाठी कारण असू शकतं की AC सप्लाय मिळत नसेल आणि त्यासाठी काय करावं लागेल, मग AC सप्लाय पुरवठा करणारी जी केबल आहे ती चेक करावी लागेल आपल्याला. दुसरं कारण असं असू शकतं की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट मिळत नसेल म्हणजे सेकंडरी वायंडिंगला हे व्होल्टेज मिळत नसेल. त्यासाठी ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंग दोन्ही चेक करून घ्यावी लागेल आणि जर व्होल्टेज मिळत नसेल तर आपल्याला ट्रान्सफॉर्मर बदलून टाकावं लागेल. पॉवर सप्लायचे DC आउटपुट मिळत नाही त्यासाठी तिसरं कारण असू शकेल की रेक्टिफायरचे सर्किटच काम करत नसेल. त्यासाठी रेक्टिफायर सर्किटमध्ये जे आपण घटक वापरलेले आहेत, महत्त्वाचा डायोड, तो चेक करावा लागेल आणि खराब झाला असेल तर बदलावा लागेल. पुढील कारण आहे, रेक्टिफायर सर्किटमधील रेग्युलेटर्स काम करत नसेल. त्यावेळेस आपल्याला रेग्युलेटर चेक करून घ्यावा लागेल आणि खराब असेल तर बदलून टाकावं लागेल. अशा पद्धतीनं DC पॉवर सप्लाय हा संपूर्ण घटक पूर्ण होत आहे. धन्यवाद.